सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर आलाय। 5 ते 7 दशकात पहिल्यांदा सीना नदीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढलाय, त्यामुळे अनेक रस्ते बंद करण्यात आलेत। सोलापूर पुणे हा राष्ट्रीय महामार्गही पुरामुळे बंद करण्यात आलाय। पुण्याहून सोलापूरच्या दिशेने जाणारी वाहतूक लांबोटी येथे एका बाजूने वळवण्यात आली, त्यामुळे पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात। याशिवाय बार्शी कुर्डुवाडी या मार्गावरही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। सोलापूर पुणे महामार्ग रात्री 10 वाजल्यापासून बंद आहे। सीना नदीच्या प्रवाहात मोठी वाढ झाल्यामुळे सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आलाय। महामार्गावरील वाहतूक लांबोटी येथे पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। मंगळवार रात्री 10 वाजल्यापासून दोन्ही बाजूने वाहतूक बंद झाल्यानं वाहनांच्या लांब लांब रांगा लागल्या आहेत। मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक देखील बंद करण्यात आली आहे। उत्तर सोलापुरातील तिरे गावाजवळ सीना नदीच्या लांबोटी पुलावर वाहतूक बंद करण्यात आली आहे। सीना नदीचा प्रवाह कमी होईपर्यंत वाहतूक बंद राहण्याची शक्यता आहे। मागील 4 दिवसापासून सोलापूरमध्ये पावसानं धुमाकूळ घातलाय। यात कोळेगाव येथील धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आलाय, त्यामुळे सीना नदीचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढलाय। अनेक पूल पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त करण्यात येते, यामुळे खबरदारीमुळे महामार्ग बंद करण्यात आलाय। पावसामुळे शेताला नदीचं स्वरूप आलंय। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय, त्यात आता महामार्गही ठप्प झालाय। सीना नदी पात्राची पाणी पातळी वाढल्यानं सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे। लांबोटी पूल परिसरात पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून बॅरिगेट्स लावण्यात आले। रात्री 10 वाजल्यापासून ही लांबोटी पुलावरील दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवण्यात आल्यानं वाहनाच्या लांब लांब रांगा दिसून येत आहेत।